आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। बौद्धगया येथील महाबोधी महाविहारचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्या, रिपाई आठवले गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आज सोमवार 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की 1949 चा व्यवस्थापन अधिनियम त्वरित रद्द करून बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध संघाकडे सोपवण्यात यावे। यासाठी बिहार विधानसभेत नवीन कायदा तयार करण्यात यावा, यासह अन्य मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हाध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड, मनोहर सावंत, दादाराव ढवळे, विलास असोलेकर, बाळासाहेब गायकवाड आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना बौद्धगया अर्थात बुद्धगया येथे ज्ञान प्राप्ती झाली। संपूर्ण ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर ते संपूर्ण जगामध्ये बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले। शाक्य वंशाचे हे राजकुमार जेव्हा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी महाबोधी महाविहार हे बिहार राज्यातील बौद्धगया येथे सध्या परिस्थितीत हिंदू लोकांच्या ताब्यात आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात येण्यासाठी संपूर्ण राज्यभर नव्हेच तर देशभर आंदोलन छेडण्याचं आयोजित केलं आहे। हे आंदोलन दिनांक 10 ते दिनांक 17 रोजीपर्यंत आंदोलन करण्याचं त्यांनी सांगितलं आहे। आज त्या अनुषंगाने परभणी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आम्ही परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन छेडून आम्ही माननीय जिल्हाधिकारी मार्फत या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना आम्ही निवेदन सादर करण्यात येणार आहोत। या महाबोधी महाविहार या ठिकाणी व्यवस्थापन ट्रस्ट हे हिंदू लोकांच्या ताब्यात असल्यामुळे एकूण 9 सदस्य हे बौद्धांचेच असावे व त्याचप्रमाणे महाबोधी महाविहार 149 वा कायदा हा रद्द करून बिहार विधानसभेमध्ये माननीय नितीश कुमार यांनी नवीन कायदा मंजूर करण्यात यावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आम्ही जाहीर आवाहन करत आहोत। जय भीम, जय भारत।